हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळे खूप मोठा धसका घेतला आहे की ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हासंदर्भातही आरोप केले व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली की त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं, त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे। तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा तुबाई नामक व्यक्ती महापालिकेमध्ये कोणाचा एजंट म्हणून वावरते, तो अधिकारी नेमका कोण आहे आणि आर्किटेक्ट हे खुलासा करतील की हे 100 रुपये कुणाकडून वसूल केले जातात, हे 100 रुपये बिल्डरांकडून वसूल केले जातात, तर बिल्डर आपल्या खिशात न देतो की या ठिकाणी जो फ्लॅट धारक आहे, जो फ्लॅट घेतो त्याच्या फ्लॅटच्या त्याच्या डोक्यावरती जातो, याचाही सगळा खुलासा होईल। त्याच्यावरती आम्ही बोलत नव्हतो, त्याचं कारण आहे की निवडणुका आल्यानंतर लोक म्हणतील की तुम्ही आरोप करता निवडणुकीच्या वेळेला, म्हणून या विषयावरती आता वसई तालुक्यामध्ये 18 तारखेला नालासोपारा येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आहे। एकूण ही सभा लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्यामुळे खूप मोठा धसका घेतला आहे आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून आरोप, खोटे आरोप हे कालही केले। माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली। मुळात हितेंद्र ठाकूर इतकी वर्ष राजकारणात आहेत आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती। त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो आवाका आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही 2 खाड्यांमध्ये वसई तालुक्यापुरता मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे। मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा त्याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःचं चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हासंदर्भातही आरोप केले। मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पक्षाला, जे स्वतःला पक्ष म्हणवतात, त्यांना स्वतःचं चिन्ह नाही, हे चिन्ह मिळवण्यासाठी 26 तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईनमध्ये पहिला नंबर लावून उभ्या होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही, अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्यमंत्र्यांवरती वैयक्तिक टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं, त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा, अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल। एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावेत, अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी, अन्यथा आमची लीगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो। दुसऱ्या बाजूला त्यांनी कॉन्ट्रॅक्टर आणि या संदर्भातलं अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सांगितलं। निवडणुकीच्या काळात सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या संघटनांच्या बैठका घेत असतात। भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसुद्धा वकील असतील, डॉक्टर असतील, सामाजिक संघटना असतील, वेगवेगळे समाजाचे घटक असतील, व्यावसायिक असतील, इंडस्ट्रियलिस्ट असतील, सगळ्यांच्याच बैठका भारतीय जनता पक्ष आणि सगळेच पक्ष घेत आहेत आणि त्यामुळे यांना ह्या बैठका न दिसता त्या व्यावसायिकांच्या बैठकांमधले कॉन्ट्रॅक्टर का दिसले आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल केली किंवा त्यांच्याकडून मागणी केली हेच नेमकं का दिसतं, कारण वर्षानुवर्ष आपण तेच करत आहोत आणि त्यामुळे आता त्या बैठकांना व्यावसायिकांना बोलवलं तर त्यांच्याकडून आपल्यासारखीच वसुली केली गेली आहे का, अशी कदाचित शंकेची पाल हितेंद्र ठाकूरांच्या मनात चुकचुकली आहे का, असा प्रश्न आहे। दुसऱ्या बाजूला
निवडणुकीमध्ये चिटिंगचा आणि दहशतीचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला, यंत्रणांवरती दबाव. आपण सर्व वसई तालुक्यातले पत्रकार आहोत. आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या निवडणुकांमध्ये सुद्धा महापालिकेतले जे ठेका कर्मचारी आहेत, विशेषतः सफाई कर्मचारी आहेत, यांना त्यांच्या ठेकेदारांमार्फत बहुजन विकास आघाडीच्या बूथवरती बसण्यासाठी दबाव आणणं, त्यांच्या घरच्यांना मतदान करण्यासाठी दबाव आणणं, अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देणं, हे प्रकार सर्रासपणे होत असताना हितेंद्र ठाकूरांनी असा आरोप दुसऱ्यांवरती करणं याच्यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट नाही. ते दहशतीचा मुद्दा उपस्थित करतात. दहशतीचा आम्हाला सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. या वेळेला दहशतवाद हा मुद्दा वसई विरारमध्ये नसताना सुद्धा हितेंद्र ठाकूरांनी जाणीवपूर्वक प्रशासकीय यंत्रणांवरती दबाव आणि दहशतीचा मुद्दा उपस्थित केला. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की या दहशतीच्या मुद्द्यावरती 1995 साली 2 वेळेला निवडणूक पुढे ढकलण्यात आली विधानसभेची. आणि ती का ढकलण्यात आली या संदर्भातले सगळ्या पत्रकारांनाही माहिती आणि लोकांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी दहशत किंवा प्रशासकीय यंत्रणांवरती दबावाचा आरोप करणं म्हणजे आपण जे करतोय तेच त्यांना स्वप्नात सुद्धा दिसतंय का? त्यांना ते असं वाटतंय की बाबा आता आम्ही जे करत आलो, वर्षानुवर्ष करत आलो, तेच आता भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीने काम करत असल्यामुळे आणि त्यांचा प्रभाव वाढत असल्यामुळे ते असं काही करत नाहीत ना, अशी शंका हितेंद्र ठाकूरांना आली आहे का, असा आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो. त्याच पद्धतीने पाणी पुरवठा आणि वीज पुरवठ्याचा त्यांनी एक आरोप केला. मुळात केंद्रीय मंत्री आमचे अमितभाई शाह यांनी जो उल्लेख केला 403 MLDचा, हा 403 MLDचा जो पाणी पुरवठा योजना आहे त्याच्यातली 185 MLD वसई विरार आणि उरलेलं पाणी हे मीरा भाईंदरसाठी आहे. त्यांनी एकत्रित योजनेचा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय गृहमंत्र्यांनी एकत्रित या सगळ्या योजनेचा उल्लेख केला. परंतु त्याच्यामध्ये काहीतरी ट्विस्ट आणून 400 MLD पाणी कुठे दिलं हे सांगा. आपण वसई विरारच्या जनतेला तुम्ही पाण्याच्या विषयावरती वर्षानुवर्ष गेली 30 वर्ष वसई विरारच्या लोकांना केवळ पाणी या प्रश्नाभोवती तुम्ही गुंतवून ठेवून इतर सर्व समस्या आणि इतर सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करण्यासाठी तुम्ही त्या लोकांना भाग पाडलं. विजेचा प्रश्न आहे, विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी शहरीकरण होत असताना या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी, विजेचा विषय हा महाराष्ट्र राज्याचा विषय आहे, या ठिकाणी तुम्ही वर्षानुवर्ष आमदार आहात, विजेच्या प्रश्नावरती तुम्ही नेमकं काय केलं व शहरीकरण ज्या पद्धतीने वाढतंय, विजेची मागणी ज्या पद्धतीने वाढतंय त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी तुम्ही नेमके काय प्रयत्न केलेत हे लोकांना सांगा. 2014 साली भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार आले असताना आत्ताचे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि तत्कालीन ऊर्जा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पालकमंत्र्यांना घेऊन बैठक घेतली. त्यानंतर मागच्या लोकसत्ता या वृत्तपत्र वाहिनीने सुद्धा नालासोपाराला एक ऊर्जा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली आणि या 2 बैठकांमधून अनेक प्रश्न हे मार्गी लागले. त्याच पद्धतीने विजेचे अनेक विषय जे आहेत ते आत्तासुद्धा मार्गी लागत आहेत. पण हे केवळ ह्या 7.5 वर्षाच्या महायुती सरकारच्या काळात झालं. आपण आमदार असताना या ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वरती, विजेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती कुठलंही काम केलं नसल्यामुळे आज तुम्हाला स्वतः सत्तेत असताना दुसऱ्यांवरती आरोप करावे लागतात. या ठिकाणी तिसरा मुद्दा महत्त्वाचा जो आहे तो खंडणीखोरीचा विषय आहे. मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की या वसई तालुक्यात येणारा प्रत्येक नागरिक जो फ्लॅट घेतो त्या फ्लॅट धारकाला जवळपास 500 फुटाचा फ्लॅट घेतला तर त्यावेळेला पूर्वी 300 रुपयाच्या हिशोबाने 1.5 लाख रुपये खंडणी देऊन यावं लागायचं. आता राजा उदार झालाय आणि 100 रुपयाची खंडणी घेतो आणि त्यामुळे हे 100 रुपये कशा पद्धतीने वसूल होत आहेत, कोण वसूल करतंय, या सगळ्याचा खुलासा तुम्हाला 2 गोष्टी मी सांगतोय. या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून फाईल मंजूर करण्यासाठी जे 100 रुपयाचा झेड फंडाच्या नावाच्या खाली जी खंडणी वसूल केली जाते या संदर्भातलं एक स्टिंग ऑपरेशन पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांच्या हाती लागलेलं आहे. त्यामध्ये जितूभाई नामक कोणीतरी व्यक्ती आर्किटेक्टच्या 2 ते 3 आर्किटेक्ट वसईचे नामांकित आर्किटेक्ट आहेत, यांच्याशी ते संभाषण आहे. त्याच्यामध्ये एका महापालिकेच्या अधिकाऱ्याचा वारंवार उल्लेख आहे
आणि त्या ठिकाणी जे 100 रुपयाचं खंडणी आहे त्याच्या संदर्भातल्या बार्गेनिंगच्या संदर्भातलं अनेक खुलासे यामध्ये आहेत आणि नजीकच्या काळामध्ये खरं म्हणजे ह्या विषयावरती आम्ही बोलत नव्हतो। त्याचं कारण आहे की निवडणुका आल्यानंतर लोक म्हणतील की तुम्ही आरोप करता निवडणुकीच्या वेळेला, म्हणून या विषयावरती आत्तापर्यंत आम्ही बोललो नाही। आणि ही तपास जो चालू आहे त्याचा लवकरात लवकर या संदर्भात कारवाई होईल। वसई तालुक्यातल्या नागरिकांना कळेल की हे व्यक्ती, ही जितूबाई नामक व्यक्ती महापालिकेमध्ये कोणाचा एजंट म्हणून वावरते, तो अधिकारी नेमका कोण आहे। आणि आर्किटेक्ट हे खुलासा करतील की हे 100 रुपये कुणाकडून वसूल केले जातात। हे 100 रुपये बिल्डरांकडून वसूल केले जातात तर बिल्डर आपल्या खिशातनं देतो की या ठिकाणी जो फ्लॅट धारक आहे, जो फ्लॅट घेतो त्याच्या फ्लॅटच्या त्याच्या डोक्यावरती जातो, याचाही सगळा खुलासा होईल। दुसरा एक महत्त्वाचा खुलासा, एक दवे नामक व्यक्ती आहे, त्याच्या संदर्भातली तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे प्राप्त झालेली आहे। 2 तक्रारदार आहेत, त्यांनी तक्रार केलेली आहे की त्यांचं बांधकाम सुरक्षित ठेवण्यासाठी 250 रुपये पर स्क्वेअर फीटची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली। ती देण्यासाठी असमर्थता दाखवल्यानंतर महापालिकेचे अधिकारी त्या ठिकाणी कारवाईला गेले आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुचवलं की तुम्ही दवेंशी बोला, त्यांच्याकडे 250 रुपये दिले तरच तुमचं बांधकाम वाचू शकेल। आणि त्यामुळे त्या व्यक्तीने या संदर्भातली लेखी तक्रार ही पोलीस यंत्रणांकडे गेलेली आहे, त्याच्यावरही कारवाई होईल। ही दवे नामक व्यक्ती कुणाशी संबंधित आहेत, त्याला कुठल्या नेत्याचा आशीर्वाद आहे, ती कुणाच्या सोबत बसते, ते या सगळ्यांचं जे कॉल रेकॉर्ड्स आहेत आणि CCTV फुटेज आहे हेही चेक करण्याची मागणी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे करतो। जितूबाई नामक व्यक्ती जी आहे ती कुणाच्या ऑफिसमध्ये बसते, कुणासाठी वसुली करते आणि कुणाच्या आदेशावरून वसुली करते, त्यांना कोणी अधिकार दिलेत, कोणी संरक्षण दिलेत, या संदर्भातली चौकशीसुद्धा लवकरात लवकर करावी, अशा संदर्भातली मागणी आम्ही माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे।